माझा जावई म्हणून समर्थन करणार नाही, दुष्कृत्य केलं असेल तर जावयाला फाशी द्या, असं एकनाथ खडसे यांनी जावई प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणावरून प्रतिक्रिया देताना म्हटलंय। दरम्यान चाकणकर कधीपासून तपास अधिकारी झाल्या, महाजनांवरती आरोप केले तेव्हा चाकणकर कुठे होत्या असा सवालही खडसेंनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खरं तर एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याबाबत खरं तर गंभीर आरोप केलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः माजी मंत्री एकनाथ खडसे आहेत। भाऊ, ज्या पद्धतीने आता रुपाली चाकणकर यांनी जे आरोप केलेले आहेत याकडे तुम्ही कसं बघताय? रुपाली चाकणकरांनी जे आरोप केले त्याच्यामध्ये सत्यता किती आहे आणि असत्य किती आहे हे मला नाही सांगता येणार, पण मुळामध्ये रुपाली चाकणकर एवढं का चेकाळल्या? कारण अलीकडच्या कालखंडामध्ये एकनाथ खडसे आणि रोहिणीताई ज्या विषयांवर बोलत होत्या त्या विषयांच्या संदर्भामध्ये रुपालीताई कधी बोलल्या नाही। मी जयेश महाराजांच्या संदर्भामध्ये लोढाने जे आरोप केले त्या ठिकाणी जे प्रकरण चालू आहे त्याच्याविषयी रुपाली चाकणकर पुढे आल्या नाही। नाशिकमध्ये जे प्रकरण सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये त्या पुढे आल्या नाहीत। जे हनी ट्रॅपची प्रकरण वगैरे चालू आहे तिथे एक शब्द बोलायला तयार नाही, हगवणे कुटुंबाकडे जायला तयार नाही, बीडमध्ये जायची यांची हिंमत नाही। या ठिकाणी बाकी ही माहिती घेऊन त्या आल्या, ती माहिती यांना कशी मिळाली? त्या कधीपासून तपास अधिकारी झाल्या, कधीपासून पोलिसांचं काम करायला लागलं? जी माहिती मिळाली असेल किंवा त्याच्या आधारावर त्या बोलत असतात त्यावर खरं अर्थानं हे पोलिसांनी माहिती द्यायची। तिथल्या आयुक्तांनी तपास अधिकाऱ्याने हे सांगायचं होतं की हे असं आहे की या मुलीची तक्रार आहे, ह्या महिलेची तक्रार आहे, ह्याने या महिलेवर बळजबरी केलेली आहे, याने महिलेचा विनयभंग केलेला आहे, या महिलेवर जबरदस्ती संपर्क साधलेला आहे किंवा हे केलेलं आहे, हे पोलीस आयुक्तांनी सांगावं त्याच्यामधून। आणि त्यात जर सत्य असेल तर कठोर शासन व्हावं या दृष्टिकोनात जेवढे काही कडक कलम लावता आले पाहिजेत तेवढे लावले पाहिजे। मी जावई म्हणून समर्थन करणारातला नाही आहे। जावई असेल, त्याने दुष्कृत्य केलं असेल तर त्याला फाशी लावा। ही SIT BIT काय म्हणतात ती प्रकरण CBIकडे द्या, ज्याने केलं आहे तो भोगेल। परंतु माझा प्रश्न वारंवार हा आहे की पोलिसांची चौकशी जी आहे ती ड्रग्सच्या संदर्भामध्ये आणि ड्रग्सच्या संदर्भामध्ये पोलीस तोंड घसे पडले। पहिल्यांदा त्यांनी म्हटलं की रेव पार्टी आहे, आता रेव पार्टी नाही आहे। पहिल्यांदा म्हणजे प्रांजल खेवलकरवर गुन्हे दाखल केले, आता गुन्हे नाही आहेत, आता म्हणतं गुन्हे नाही आहे। प्रांजल खेवलकरने सेवन केलेलं नाही आहे ड्रग्सचं, प्रांजल खेवलकरने ते बाळगलेलं नाही आहे आणि कोर्टानं लागेल त्यांना MC देऊन टाकले, ताबडतोब दिली। पोलीस त्याच्या संदर्भात काहीच बोलू शकले नाही। मग आता हे दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न जर असेल आणि पोलिसांकडे इतर तक्रार आली असेल तर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्या तक्रारीची वेगळी चौकशी करावी आणि जनतेसमोर सत्य मांडावं। निश्चितच खरं ते आपल्यासोबत एकनाथ खडसे ज्या पद्धतीने खरं आता रुपाली चाकणकर यांनी जे काही गंभीर आरोप केलेले आहेत, खरं तर हे आरोप जे आहेत हे रुपाली चाकणकरांनी सिद्ध करून दाखवावे किंवा त्यांच्याकडे अशा पद्धतीचे पुरावे आले कुठून, असा प्रश्न जो आहे एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।